जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुरुम शहरातील सुंदर निवास मुरुमकर कुटुंबियांतर्फे शहरातील गुणवंत शिक्षकांना पुष्पहार, शाल व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला। सत्कार समारंभाच्या विचारमंचावर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेचे मुरुम केंद्र प्रमुख आबाराव कांबळे हे होते। कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती संतोष कांबळे बोलताना म्हणाले की कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्या व्यक्तीच्या नेतृत्वात असणारी दूरदृष्टी, संयमी वृत्ती, सहकार्यांवरील नियंत्रण आणि सर्वसामान्यांचा असणारा त्यांच्यावरील विश्वास यावर अवलंबून असतो। सद्यस्थितीत शिक्षणाने माणूस हा सर्जनशील होत आहे की तो बदलत चालला हे सांगता येत नाही, कारण पूर्वीच्या काळी शिक्षण क्षेत्राची प्रगती झालेली नसताना वृद्धाश्रमे नव्हती, परंतु आज शिक्षणाचा झालेला कायापालट असे असतानाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वृद्धाश्रमाची वाढत असलेली संख्या पाहून आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहोत याचे आत्मचिंतन केले पाहिजे। सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध शिक्षण चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथमेश मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी विचार मंचावर जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, जकीकोर येथे संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक संतोष कांबळे, मुरुम येथे जिल्हा परिषद स्पेशल शाळेचे शिक्षक शिवाजी गायकवाड, केसर जळगाव येथे कार्यरत असलेले जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी भोसले, अंगणवाडी सेविका रसवंती कांबळे, मराठा सेवा संघाचे मोहन जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती। या समारंभासाठी सुनीता कांबळे, ज्योती मुरुमकर, पंचशीला केरात, पार्वती गायकवाड, सुप्रिया कांबळे, राजकुमार कांबळे, अभिजित कांबळे, गौरव कांबळे, अभिजित गायकवाड आदींनी सहकार्य केले। सूत्रसंचालन अजिंक्य मुरुमकर यांनी, प्रास्ताविक शिवाजी गायकवाड तर आभार अमर मुरुमकर यांनी केले। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।